अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। खोट्या सह्या करून दारू दुकानाला परवानगी दिल्याचा आरोप, वालधूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध। राळेगाव तालुक्यातील वालधूर येथे दारू दुकान व बियर बारला परवानगी देण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या सह्या करून ठराव घेण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेत तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक सचिव यांनी ग्रामस्थांच्या संमतीशिवाय तसेच काही ग्रामस्थांच्या कथित खोट्या सह्या करून दारू दुकान व बियर बारला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेतला। ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। या प्रकरणाची दखल घेत 3 ऑगस्ट 2026 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेत 26 जानेवारी 2024 रोजी दारू दुकान व बियर बारसाठी देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला। तसेच संबंधित तत्कालीन सरपंच, तत्कालीन सचिव आणि पंचायत समिती राळेगावचे गटविकास अधिकारी यांच्यावर चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामसभेची नोटीसही लावली नसल्याचा आरोप दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव घेण्यापूर्वी गट ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या वालधूर, इंजापूर आणि कोपरी या गावांमध्ये ग्रामसभेची नोटीस लावण्यात आली नव्हती, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। तसेच संबंधित ठरावामध्ये अनेक गावकऱ्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचा आरोप असून ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। यानंतर 3 ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत पूर्वीचा ठराव रद्द करून वालधूर येथे दारू दुकान व बियर बारला मान्यता देण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला। 14 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा। या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास ऑगस्ट 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी सुवेद सुनील भेले, संदीप जिद्देवार, रवींद्र भोयर, शंकर डोंगरे, रंजना सावधा आणि सुरेखा येरकाडे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित तत्कालीन सरपंच, सचिव तसेच प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। राळेगाव प्रतिनिधी स्वप्नील गोटेकार। 120 जणांच्या सह्या 2024 मध्ये त्यांनी ठराव घेतला, एनओसी दिली बारसाठी। तसे 120 जणांपैकी सगळे इव्हन 6 सदस्य यांनाही विश्वासात न घेता यांनी हे सगळ्या गोष्टी मासिक सभेत ठराव घेतलेले। जसं रंजनाताई सावज आहे, येरकाडे ताई आहे, ह्या दोघी सदस्य आहेत, यांच्याही बनावट सह्या त्यांनी घेतलेल्या आहेत। आणि